तुमचा आवडता सेगमेंट सेल्फी विथ बाप्पा लोकशाही मराठीने हा सेगमेंट सुरू केला आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरचा बाप्पा लोकशाही मराठी सोबत शेअर करता आणि लोकशाही मराठी ते दाखवत असतं। सगळ्यात आधी आपण बघूयात रोहित देवरे परिवार यांचा घरचा बाप्पा। भडगाव जळगाव इथले रोहित देवरे परिवार यांनी आपल्या घरच्या बाप्पा सोबतचा हा फोटो पाठवलेला आहे, तो आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघताय। आणि यानंतर आहे भडगाव जळगाव इथले भाविका देवरे यांनी या चिमुकलीने आपल्या बाप्पा सोबतचा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलेला आहे। अतिशय छोटीशी ही चिमुकली आहे आणि तिने आपल्या बाप्पाच्या मुकुटाला हात लावलेला हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलाय, तो आपण बघू शकताय। यानंतर आहे भडगाव जळगाव इथले वैष्णवी पवार परिवार, त्यांनी लोकशाही मराठी सोबत आपल्या बाप्पा सोबतचा फोटो शेअर केला आहे, सेल्फी शेअर केलाय आणि तो आपण बघितला। यानंतर आहे श्रीवर्धन वरून वैराग बाप्पा यांनी आपल्या बाप्पा सोबतचा कुटुंबियांचा हा फोटो शेअर केलेला आहे, तो आपण बघू शकताय। यानंतर आहे माणगाव सुरव इथले गोरेगावकर कुटुंबीय, त्यांचेही फोटो आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। माणगाव सुरव इथले गोरेगावकर कुटुंबियांचा हा घरचा बाप्पा। यानंतर माणगाव चांदोरे इथले गणेश चांदोरकर यांच्याही घरचा बाप्पा आपण या ठिकाणी बघतोय। बाप्पाला जेव्हा त्यांनी विराजमान केलं त्यावेळी फोटो, बाप्पाला सजावट केल्यानंतरचे हे फोटो आपण बघताय। यानंतर आहे डोंबिवली मधले निजापकर परिवार यांचे कुटुंबियांचे हे बाप्पा सोबतचे फोटो आपण बघू शकतोय। मित्रमंडळी सुद्धा या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। डोंबिवली इथले निजापकर कुटुंबियांचे हे फोटो। यानंतर आपण पाहतोय सावंतवाडी मधले धुरी परिवार यांचे फोटो आपल्याकडे आहेत। बाप्पा सोबतची सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे। धुरी कुटुंबियांनी सर्व कुटुंबियांसोबत बाप्पा सोबतचा हा फोटो काढलेला आहे। सर्व कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। सावंतवाडी धुरी परिवाराचे हे फोटो। यानंतर आहे जुन्नरवरून संदीप वायकर यांच्या घरच्या बाप्पाचे फोटो। या ठिकाणी सुद्धा सुंदर अशी आरास करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय आणि कुटुंबियांनी, संदीप वायकर कुटुंबियांनी लोकशाही मराठी सोबत आपल्या बाप्पाचा हा फोटो शेअर केला आहे। यानंतर आहे मसवंडी अहमदनगर इथले विवेक बोडके यांनीही आपल्या कुटुंबासोबत हा फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केला आहे। याच्यामध्ये त्यांचा बाप्पा या ठिकाणी विराजमान असल्याचा, ऐटीत विराजमान असल्याचं आपल्याला दिसून येतंय। यानंतर आहे शेवडी मुंबई इथल्या सविता कुराडे यांनीही आपल्या बाप्पा सोबतचा फोटो शेअर केलेला आहे। शेवडी मुंबई इथल्या सविता कुराडे यांच्या घरचा बाप्पा आपण बघू शकताय। तर यानंतर रायगड मधून कुणाल रटाटे यांच्याही घरचा बाप्पा आपल्या सोबत शेअर करण्यात आला आहे। कुणाल रटाटे कुटुंबियांनी लोकशाही मराठीवर बाप्पा सोबतचा हा फोटो शेअर केलाय। त्याचबरोबर आपल्याकडे स्पर्श आणि प्रिशा शेट्टे यांच्याकडून सुद्धा फोटो शेअर करण्यात आला आहे। कामोठे नवी मुंबईचे स्पर्श आणि प्रिशा शेट्टे या चिमुकल्यांनी आपल्या बाप्पा सोबतचे फोटो शेअर केलेले आहे। तर श्री साईनाथ मित्र मंडळाचा हा बाप्पा आपण बघू शकतोय। श्री साईनाथ मित्र मंडळ ठाणे कोपरी इथल्या मंडळातील हा बाप्पा आपण बघतोय। यानंतर श्रीवर्धन गोंडघर इथले भुवड बाप्पा कुटुंबीय यांनी आपल्या बाप्पा सोबतचे हे फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलेले आहे, ते आपण बघू शकताय। सर्व कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। यानंतर वरळीमधून सुरेश नाईक यांनी आपल्या बाप्पा सोबतचे फोटो शेअर केलेले आहे। मुंबईच्या वरळीमधले सुरेश नाईक यांच्या घरचा बाप्पा आपण बघताय। आणि यानंतर बारामतीमधून केदार किरवे यांच्या घरचा हा बाप्पा आपण बघू शकतोय। भली मोठी मूर्ती या ठिकाणी विराजमान केल्याचं आपल्याला दिसून येते। सुबक सुंदर अशी ही मूर्ती या ठिकाणी थाटात आपल्याला पाहायला मिळते। बारामतीमधून केदार किरवे यांनी हे फोटो शेअर केलेले आहेत। तर श्रीवर्धन मधून गियान घोरपडे यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत बाप्पा सोबतचे हे फोटो शेअर केले। यानंतर वैभववाडीचे साईश साळुंके यांनीही आपल्या बाप्पा सोबतचे हे फोटो शेअर केले आहे। सर्व कुटुंबीय एकत्र आल्याचं या फोटोमधून आपल्याला पाहायला मिळतंय। तर वरळीगाव इथले युग दत्तात्रय चौकेकर यांच्याही बाप्पाचे सुंदर फोटो आपण बघू शकतोय। महादेवाच्या रूपामध्ये या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहे आणि ही सुंदर छबी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर छोटा युग बाप्पाला नमस्कार करताना दिसलाय। दरम्यान यानंतर गणेश मंदिर कोळेवाडी कराड इथले मधुकर हरी परिवार यांनीही आपल्या बाप्पा सोबतचे फोटो आपल्यासोबत शेअर केलेले आहे, ते आपण बघू शकतोय। सर्व कुटुंबियांसोबतचा हा बाप्पा सोबतचा फोटो आपण बघताय।
यानंतर विरार पूर्व इथले मंगेश खेराडे यांनीही आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो शेअर केला आहे। सर्व खेराडे कुटुंबीय इथं बाप्पासोबत फोटो काढताना दिसलेत आणि त्यांनी तोच फोटो लोकशाही मराठी सोबत शेअर केलाय। लोकशाही मराठीनं सेल्फी विथ बाप्पा या खास सेगमेंटमध्ये तो फोटो आपल्या स्क्रीनवर दाखवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।